नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 11 मे 2026च्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPC संदर्भातील सर्वात ज्या मेन आणि मोठे अपडेट्स आहेत आणि ज्या लेटेस्ट अपडेट्स आल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके, तर सरकारी कर्मचारी, शिक्षक, महानगरपालिका कर्मचारी आणि NPCमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची माहिती ही या व्हिडिओमध्ये जी मी सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे की महाराष्ट्र सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आता ऑप्शनल करण्यात आली आहे. ओके, म्हणजेच काय, म्हणजेच तर कर्मचारी इच्छेनुसार या नवीन योजनेत सहभागी होऊ शकतात. ओके, सरकारने यासाठी 31 डिसेंबर 2026पर्यंत मुदत दिलेली आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर जर एखाद्या कर्मचाऱ्याने 20 वर्षे सेवा पूर्ण केली असेल तर निवृत्तीनंतर त्याला शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन आता मिळणार आहे. ओके, तर खरं हे मंडळींनो, आता गॅरंटीड पेन्शनमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ओके, यासोबतच सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ओके, पात्र कर्मचाऱ्यांना किमान 7,500 मासिक पेन्शनची हमी आता दिली जाणार आहे. ओके, म्हणजेच काय, म्हणजेच की कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता निश्चितच पेन्शनचा फायदा थोडा का होईना मिळणार आहे. ओके, आता नवीन योजनेमध्ये फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युटी ओके याचा देखील समावेश करण्यात आला आहे. फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युटी. ओके, जर कर्मचाऱ्याचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतसुद्धा आता मिळणार आहे. ओके, आणि आता NPC विड्रॉल रूल्समध्ये देखील काही मोठे बदल झालेले आहेत. ओके, प्रायव्हेट सेक्टर सबस्क्रायबर्ससाठी रिटायरमेंट वेळी 80% रक्कम एकरकमी काढण्याची सुविधा आता मिळालेली आहे, तर फक्त 20% रक्कम ॲन्युटीमध्ये ठेवावी लागणार आहे. ओके, आता आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे PFRDAने NPC खात्यावर लोन सुविधासुद्धा आता सुरू केलेली आहे. ओके, ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणता येईल. ओके, आता सदस्य स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनच्या 25% कर्ज घेऊ शकतात. तसेच गोल्ड ETF आणि सिल्वर ETFमध्ये गुंतवणुकीची परवानगी आता देण्यात आलेली आहे. त्यामुळे NPC गुंतवणूकदारांना अधिक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आता मिळणार आहेत. सरकारने NPS संचय स्कीम देखील सुरू केलेली आहे. ओके, आता ही योजना खास असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आलेली आहे. कमी गुंतवणुकीत भविष्यासाठी पेन्शन सुविधा मिळावी हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि आता सर्वात मोठा मुद्दा जर तुम्हाला सांगायचा झाला तर NPSमध्ये गॅरंटीड पेन्शन मॉडेलमुळे जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS प्रमाणे आता फायदा मिळणार का, याचं जर सांगायचं झालं तर यावर सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. तर मंडळींनो, तुम्हाला या नवीन NPS नियमांबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ही योजना कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे का, तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज माझ्या लाईक करा, शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना असतील, GR अपडेट्स असतील आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.